हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा EVSचा 5th लेसन अंडरस्टँडिंग टाइम काळाची गरज पाहणार आहोत. पहा, टाइम्स हॅज बीन 3 पार्ट्स. व्हॉट हॅज गोन बाय इन द पास्ट, व्हॉट इज गोइंग ऑन नाऊ इज प्रेझेंट, व्हॉट इज येट टू कम इज फ्युचर. म्हणजे काळाचे 3 भाग आहेत, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. म्हणजे व्हॉट हॅज गॉन, जे घडून गेलं तो पास्ट, बरोबर. जे चालू आहे प्रेझेंट आणि जे होणार आहे ते आहे फ्युचर. टुडे इज मंडे, आज मंडे आहे. द वर्ल्ड टुडे शो प्रेझेंट टाइम. टुडे हा वर्ड प्रेझेंट टाइम सांगतो. टुमारो इज माय बर्थडे, उद्या माझा बर्थडे आहे. टुमारो शो द फ्युचर. टुमारो शो द फ्युचर. यस्टरडे ग्रॅनी टोल्ड मी अ स्टोरी. यस्टरडेला मला आजीने गोष्ट सांगितली. द यस्टरडे शो द पास्ट, होऊन गेले पास्ट. Time can be understood using means such as calendar, school timetable, etc. म्हणजे काळ समजण्यासाठी, टाइम समजण्यासाठी आपण कॅलेंडर किंवा शाळेचं टाइमटेबल इत्यादी साधनांचा उपयोग करतो आपण. मग आता आपण ह्या लेसन मध्ये बघणार आहोत की एन्शंट टाइम पासून आतापर्यंत आपण कसे कसे टाइम समजत गेलो याचा आपण ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. इथे बघा तुम्हाला, कॅन यू टेक, फॉर विच पर्पज डू वी यूज अ कॅलेंडर. कॅलेंडर कशासाठी वापरतो आपण? प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर असतं. कोणीही असं व्हिडिओ बघताय तुम्ही सांगा की कॅलेंडर नाही असं कोणाचं घर आहे? स्वतःच्या घरामध्ये बघा, कधीही कॅलेंडर नाही असं होत नाही. कॅलेंडर कशासाठी असतं तर आपल्याला डेट, त्याचं आजची डेट कोणती, आजचा वार कोणता आहे हे कळण्यासाठी डेट, तसंच काय आहे कॅलेंडरमध्ये सगळं असतं. कोणते फेस्टिवल्स कधी आहेत हे समजण्यासाठी कॅलेंडरची गरज असते. व्हेन अँड व्हाय डू यू टर्न द पेज ऑफ कॅलेंडर. कॅलेंडरचं पेज आपण कधी उलटतो? जेव्हा एक महिना संपतो तेव्हा आपण कॅलेंडरचं पेज उलटतो. किंवा आपल्याला पुढल्या महिन्यात काय आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपण कॅलेंडरचं पेज उलटून बघतो. उलटून पलटून ठेवत नाही, जस्ट बघतो आणि बंद करतो. व्हॉट डू द नंबर्स इन अ कॅलेंडर टेल अस. नंबर्स काय सांगतात तर डेट कोणती आहे ते सांगतात आपल्याला. पुढे बघा, डू यू नो. बघा इथे डू यू नो मध्ये तुम्हाला 3 पिक्चर्स दिलेले आहेत. पहा कसले कसले आहेत. स्टॅच्यू, कॉइन्स आणि शार्ड्स ऑफ पॉटरी. म्हणजे पॉटरी म्हणजे आपलं मातीची भांडी असतात बघा, त्याचे तुकडे आहेत किंवा खापर त्याला मराठीमध्ये म्हणतात. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड टाइम फॉर द स्टडिंग हिस्ट्री. हिस्ट्री समजण्यासाठी आपल्याला काळ समजून घेणं, टाइम समजून घेणं हे हिस्ट्रीमधलं आहे. हे हिस्ट्री समजून घेण्यासाठी आपण बघणार आहोत. समटाइम्स ओल्ड स्टॅच्यू, कॉइन, शार्ड्स ऑफ पॉटरी एक्सेट्रा आर फाउंड वाईल डिगिंग द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग. म्हणजे जुनी बिल्डिंग वगैरे खोदताना आपल्याला हे मूर्ती, कॉइन्स हे सापडतात. दीज थिंग्स आर स्टडीज केअरफुली. Through these studies, we come to know about the period of time to which they belong. म्हणजे आपण त्याचा अभ्यास केल्यावरती आपल्याला समजतं की ह्या वस्तू कोणत्या काळातल्या आहेत. जुनी बिल्डिंग वगैरे खणताना ह्या वस्तू अशा सापडल्या तर त्याची स्टडी केली जाते. पुरातत्व विभागाकडून त्याची स्टडी केली जाते आणि काय केलं जातं की ह्या कोणत्या काळातल्या आहेत हे समजून घेतलं जातं. पुढे तुम्हाला सांगितलं, यूज युअर ब्रेन पॉवर. Today's newspaper become old tomorrow, but if we cannot remember a particular fact, we search through the old newspaper to find the information we need. म्हणजे बघा, आजचा न्यूजपेपर उद्या जुना होतो, बरोबर. परंतु तुम्हाला जर एखादी गोष्ट आठवली नाही तर तुम्ही काय करता, जुनी वर्तमानपत्र शोधून त्याच्यामध्ये माहिती शोधता, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी घडून गेलं होतं पण कधी झालेलं, नक्की काय एखादी घटना झालेली, मग काय करता, जुनी वर्तमानपत्र शोधून काढता. हा, ह्या दिवशी ही घटना झालेली, मग ती काय काय होती, मग ते वर्तमानपत्र किंवा ते न्यूजपेपर वाचून काढलं जातं. बघा, न्यूजपेपर विल बिकम अन इम्पॉर्टंट. दिस मीन्स दॅट टुडेज न्यूजपेपर विल टुमारो बिकम अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ गेटिंग नो हिस्ट्री. म्हणजे भूतकाळात काय झालंय, हिस्ट्रीमध्ये काय झालंय हे समजून घेण्यासाठी जुने न्यूजपेपर आपल्याला उपयोगाला पडतात. खूप म्हणजे तुम्हाला माहितीये का, टिळकांच्या काळात त्यांचं जे केसरी हे पेपर होतं त्याची सुद्धा काही प्रती काही जणांकडे अवेलेबल आहेत. मग त्यावेळेच्या भूतकाळामध्ये काय, त्या पास्टमध्ये, हिस्ट्रीमध्ये कोणती एखादी न्यूज ते पेपर वाचून आपल्याला समजेल.
पुढे बघा, कॅन यू टेल. हाऊ डू वी मेजर टाइम. आपण टाइम कसा मोजतो बघा. आपण टाइम मोजतो, आपण घड्याळ बघतो, बरोबर आहे. पण इथे बघा, टू अंडरस्टँड टाइम वी डिवाइड इट इंटू सेकंड, मिनिट, आवर्स, डे अँड नाईट, fortnight, month, year. In this way time can be measured. Watch, water clock and calendar are instrument of measuring time. म्हणजे बघा, आपण घड्याळामध्ये सुद्धा डिव्हिजन कसं केलेलं आहे, डिवाइड कसं झालेलं आहे, सेकंड, मिनिट, तास, आणि ते तास झाल्यावरती मग दिवस, रात्र, महिना, वर्ष, बरोबर. असं सेकंड नंतर 60 सेकंडचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, मग दिवस 12 तासाचा दिवस, 12 तासाचं रात्र, आणि असे 8 दिवस मिळून आठवडा, 30 दिवस मिळून महिना, 12 महिने मिळून एक इयर, बरोबर. इन दिस वे टाइम कॅन बी मेजर्ड. अशा पद्धतीने टाइम मोजला जातो. इथे बघा, जुन्या काळामध्ये इथे वॉटर क्लॉक म्हणजे ह्याला घटिका पात्र, मराठीमध्ये घटिका पात्र म्हणतात. अँड अवर क्लॉक, सँड क्लॉक आहे हे, आणि हे कॅलेंडर. याच्यामध्ये बघा, हे मोठं पात्र आहे इथे, पॉट, याच्यामध्ये पाणी भरलं जातं आणि त्याच्यात एखादा भांडं टाकलं जातं, आणि ते भांडं बुडेपर्यंत इतक्या वेळात ते भांडं खाली जाईल. मग ते पूर्ण गेलं की हा इतका टाइम झाला. किंवा हे सँड क्लॉक बघा, हे फुल एका साईडला हे सँड असेल आणि उलट करून ठेवलं तर ठराविक म्हणजे 1 तास किंवा 1 दिवस, असं 1 तास हे उलट पूर्ण झालं म्हणजे ही पूर्ण सँड खाली आली की 1 तास कंप्लीट झाला. असं हे अवर क्लॉक आहे. अवर क्लॉक म्हणजे एका तासात ही पूर्ण सँड ह्यातली वाळू खाली येते 1 तासामध्ये. आणि कॅलेंडर तर तुम्हाला माहितीच आहे. पुढे बघा, डू यू नो इन द 14th century अवर क्लॉक कम इनटू यूज इन युरोप. म्हणजे युरोपमध्ये हे अवर क्लॉकचा 14व्या शतकात 14th century वापर होऊ लागला. इट कन्सिडर्ड ऑफ 2 कनेक्टेड ग्लास व्हेसल फिटेड इन अ वुडन फ्रेम. हे बघा, ह्या 2 ग्लास व्हेसल्स आहेत, ह्या फ्रेमवरती कनेक्ट केलेले आहेत. द कनेक्टिंग होल बिटवीन द व्हेसल्स अलाउ द सँड इन द टॉप व्हेसल टू फॉल इन द लोअर व्हेसल. याच्या मध्ये हे बघा, मध्ये हे ओपन आहे, याच्यातून इकडची सँड इकडे याला अलाउ केलेलं असतं. द अवर क्लॉक वॉज कन्स्ट्रक्टेड इन सच अ वे दॅट इट कम्स 1 hour फॉर ऑल द सँड टू फॉल फ्रॉम वन व्हेसल टू अदर. असं कन्स्ट्रक्ट केलेलं असतं, एवढी वाळू असते आणि हे होल अशा पद्धतीने ठेवलेलं असतं की बरोबर 1 तासामध्ये एका भागातून वाळू दुसऱ्या भागात पूर्णपणे खाली येते, कम्प्लीट 1 तासामध्ये. मग ती पूर्ण खाली आली की आपण काउंट करू शकतो 1 hour. The clock was turned over as soon as all the sand has fallen into lower vessel. This is how a period of 1 hour can measured. These clock were used in India too. म्हणजे 1 तास मोजण्यासाठी घड्याळ उलट करून ठेवलं, एका साईडला पूर्ण वाळू आहे ती उलटी केली की 1 तास कसा समजायचा, सगळी वाळू खाली आली की तो 1 तास झाला. आणि असे क्लॉक हे इंडियामध्ये सुद्धा यूज केले जायचे. बघा, इथे ट्राय दिस तुम्हाला म्हटलेलं आहे. स्टिक photographs of yourself from the past and present in the frame below. In the frame of the future, draw a picture of what you will look in 20 years. म्हणजे बघा, पास्ट मध्ये कसे तुम्ही जुना फोटो लावायचा तुमचा. आता तुम्ही 3rd स्टँडर्ड मध्ये आहात, मग तुम्ही सिनियर मध्ये असणारा फोटो लावा. आता हा 3rd स्टँडर्डचा फोटो लावा आणि इथे तुम्ही इमॅजिन करायचं आहे की तुम्ही अजून 20 इयर्सनी कसे दिसाल आणि ते पिक्चर काढायचं आहे. हे तुम्हाला एक ट्राय दिस दिलेलं आहे. पहा, पुढे आहे कॅन यू टेल. व्हाय डू वी मेक पार्टिशन्स ऑफ टाइम इन डिफरंट वे. म्हणजे आपण टाइमचे वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड का करतो. बघा, फॉर कन्व्हिनियन्स ऑफ एव्हरीडे वर्क टाइम इज डिवाइड इन डिफरंट वे. फॉर एक्झाम्पल, व्हाईल युझिंग वर्ड लाईक नाऊ, अ व्हाईल, ॲगो, in a while, or today, yesterday, tomorrow, we are unknowingly measure time in our mind. म्हणजे आपण शब्द वापरतो काही वेळापूर्वीच, जस्ट आत्ताच, टुडे किंवा नाऊ, जस्ट आत्ता, यस्टरडे, टुमॉरो. हे आपण शब्द का वापरतो, आपल्या माइंडमध्ये आपण टाइम मेजर करत असतो हे शब्द वापरून. बघा, आता तुम्हाला म्हटलं की अभ्यास झाला का, हो मी कालच केला, यस्टरडेलाच झाला. आपण पटकन तुम्हाला विचारलं का फक्त झालाय, पण तुम्ही काय सांगणार, तुम्ही टाइम सकट सांगणार, कारण तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या टाइम तुम्ही मेजर करत असता. किंवा तुम्हाला म्हटलं की जेवलास का, हो जस्ट आत्ताच. तुम्हाला विचारलं का, फक्त जेवलास का विचारलं, हो की नाही उत्तर, आत्ताच. म्हणजे आपण टाइम मेजर करत असतो आपल्या डोक्यामध्ये. इथे आपला लेसन कम्प्लीट झालेला आहे. काय काय शिकलो आपण या लेसन मध्ये. व्हॉट वी हॅव लर्न,
For convenience of day-to-day work, time is split into part. When we use word like right now, in a while, later, we unknowingly measure time in our mind. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, माइंडमध्ये आपण जस्ट आत्ताच इन अ व्हाईल, लेटर हे शब्द वापरतो. आपल्या डोक्यामध्ये आपण टाइम मेजर करत असतो. Time is measured by using instruments such as clock, calendar and school timetable. कशा आपण यूज करतो? क्लॉक, कॅलेंडर आणि स्कूल टाइम टेबलचा यूज करतो इन्स्ट्रुमेंट म्हणून. Time is divided into parts such as second, minute, hour, day, night or week, fortnight, month, year. मी तुम्हाला सांगितलं की सेकंड, मिनिट अशामध्ये आपण डिवाइड केलेला आहे. 60 सेकंडचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा दिवस, त्यात पण 12 तास दिवस, 12 तास रात्र, 7 दिवसाचा आठवडा, 30 दिवसाचा महिना आणि 12 महिन्याचा 1 वर्ष. वी गेट अन अंडरस्टँडिंग टू टाइम थ्रू हिस्टॉरिकल बिल्डिंग्स ऑर ओल्ड ऑब्जेक्ट लाईक कॉइन्स, स्टॅच्यू. हे म्हणजे आपण बघितलं की जेव्हा एखादी बिल्डिंग खणली जाते तेव्हा जुने ऑब्जेक्ट सापडतात, तर ते कोणत्या काळातले आहेत हे सुद्धा आपण त्याच्यावरती असलेल्या ह्याच्यावरून फाइंड करतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दॅट प्लेस. म्हणजे त्या काळातली हिस्ट्री काय आहे ते आपल्याला अंडरस्टँड व्हायला मदत होते. पहा, इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. तुम्ही काय करा, तुम्हाला जर एक्झरसाइज सुद्धा हवा असेल तर कमेंटमध्ये मला कळवा की एक्झरसाइज पण सोडवून हवे, मग मी एक्झरसाइजचे सुद्धा व्हिडिओ बनवेन. तसंच अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3rd स्टँडर्डच्या मुलांसोबत जास्तीत जास्त शेअर करा.